चप्पल येऊ दे त्यांच्या थोपरावर लागू दे दलिंद्रियांच्या असं नको येते मला इथून असशील तर अर्धा टोन जाईल. कोण आले सर? दादा कमला आज डायरेक्ट प्रकटली. मीच नाही गाडी पण आले पैसे तर भेटलेत ना पैसे प्रत्येक पैसेच कर रिक्षा कर नाहीये जा फिरलीस मध्ये फुकटच्या गाडी ठेवते का बघते संध्याकाळी. भाई तुम्हाला माहितीये का माझ्या भावाच्या होती म्हणा जायला हातीचे नाही घालणार. कैसे आखरी कचका बैगन ऐक ना खबरदार आता आलीस तर एक तर कसा तुझा लगीन जमवलंय माझा मला माहिती. 2 पेऱ्या शिर्डीशी एक गणवणाशी धरून आणले तुला परत इथं यायचंय नाही तिथून. कुठे तू पण होणारच का नाही पोराचा बाप बापूस कुठे आज कुठे विचारतात दलिंद्रिया एकदा तीन म्हणतो आला इथं एक नको झालंय लोकांना आया 3-3 वाजत बैगन तुम आज का केडी तू तिथे बाई लॉटरीच लावली लॉटरी कोणी तिला पण नाही बडबडत जास्त आवाज करायचा नाही तिला पण नाही वरबडत पाव किलोचा बाई म्हणजे काय आपण मित्रांनो ही डोकरी ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती. हिला कार्यक्रम समजला ही ऑक्सिजन फेकून आली तशी. काय जावई रुसले की आलती तुझा केवढा जीव चालली तशी. या वयम पंढरपूर आलंदी करायची टाकून इथं आले तारपराला काय करायचं हाऊस मजा करायची आहे धावते तर जाता मजा करता हो बाई. आळंदीला जावाचा पंढरपूरला जावाचा बाई मी मजा करता हो. आता आहे पण मजा तिथे तर लई मजा. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पारंपरिक संस्कृती अग्निगोळ्यांची प्रस्तुती सण उत्सवांची संस्कृतीची परंपरा सांगणारा आणि त्या संस्कृतीतून आपल्या संस्कृतीचा ठेवा आबादीचा कार्यक्रम अग्निगोळ्यांच्या संस्कृतीतील अनेक संस्कृती प्रिय वस्त्र संस्कृती खाद्य संस्कृती आणि निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उदो उदो जय मल्हार जय. संकेत काय लांब लांब का बोलत ते भारी दिसत एक नंबर दिसत. तुला काय आलं कोणी केलं एवढा भारी मग मिसनी बनवला ती सांगितलेलं तसंच बनवलं ना परत एक नंबर वाटतं भारी वाटतं दोघी पण बेस्ट ऑफ लक. एकविरा माते की
स्वप्नीलाची पोर आजारी पडली. हे स्वप्नीला पोर कया पोर कया ते आधीच पनवती काय लावतं र ज्याचा पहिला पडेल त्याचा तो पहिला जाईल. एक नंबर पनवत आहे यो मग तिकडं अर्निंग पोरी आयाशी आलाच न आल्या तर गल्यात टंगऱ्या दातूस मी सांगले तर पण आल्या ना कोणाचा धक्का लागला तर मेकअप जाईल. मी बेसनचं पीठ आणलाय पुरचा पुरका झाला तर आहे मी बाई माझी आवरा सोना घातलाय. कोण नाराज असेल ना इथं उभे राहा. जाऊ दे पण ताई तुम्हाला माहितीये का तुमच्या बांगड्या गेल्या का या बघा इकडं. तर मित्रांनो तर माझा फ्रेंड भेटलेला आहे काल तो बिचारा माझ्यासमोर सेल्फी मागत होता तर मी त्याने दिला नाही आणि खरंच त्याच दिवसात त्यांनी छोटासा फोटो काढलेला आणि तो स्टेटसला ठेवलेला आणि त्याला नंतर समजला मला की तिचा बर्थडे आहे. मला आवरा गिल्टी फील झाला ना की दिवस ना माझ्या बरोबर होती तरी मी तिला विश नाही केला. घरात जाऊन तिचे स्टेटस बघलं तेव्हा मला समजलं तेव्हा तिला मी मेसेज केला बिचारीला. जाऊ दे चिकना दिसतो जाऊ दे काली नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग सुंदरी सुंदरी गाडीत बसले ना तसं तुझ्याबद्दलची चर्चा होती आणि म्हणून मी आता जस्ट विचारला की हा बघितल्यानंतर मी बोलली जोगव्याचा कोण करणार आहे. मम्मी बोलली एक नंबर आज मी बघणार आहे तुझा पहिल्यांदा शो. प्रत्येक शोला बघते प्रत्येक शोला अंगावर काटायचं. रश्मिता पोपेटा ओळखली असेल नाव ओळखली सुनी मला नाव ओळखली. मी असं बघितलं असेल का बघितलं पण तुझं भेटून मला खूप बरं वाटलं. तू खूप कलाकारांना मानतेस हे मला आता कळलं. थँक्यू सो मच. थँक्यू. हा खरंच खूप वर्षांनी भेटला. कसं वाटतंय कसं आहेस नाही एवढा चिकना कसं काय दिसायला लागला. लव्ह यू. एवढा चिकना कसा काय दिसायला लागला आम्हाला पण सांग. कोणाशी पाठी लागली शोधते का वय तुझं पाठी लागायचा गल्यांगाला घालून डायरेक्ट बहिणीच बनवली. मम्मी तुला माहितीये का मम्मी तुला सिनका होतं आत्ताच्या कंडिशन मध्ये ज्याचा असतंय ना तो भेटला ना माझी बहिणीच आहे ती असतं आयटम पण बनवतात का बहीण यो सिनायाच झाला डायरेक्ट. कोण आहे पण तुला आयुष्यभर ती पोहोचल एवढं लक्षात ठेव. आईचं तिच्या अंगावर नको जाव तिच्या घेऊ नको जाव. पैशाचं जाऊ दे मनाने आहे 2 टायमाचं एक टायमाचं पोट भरून खायला लक्षात ठेव. 2 दिवस कॉन्टॅक्ट नको करू बघ तुला बी नाही विसरलो. तर बाई एक माणूस आहे तो आम्हाला दिसना या कया आहे का माहिती. अय केडी माहिती आहे का कया तो पाटला आहे त्याची उंची नाही. तो आई आहे का म्हणून कुठं नाही ना केडी का ती माहिती नव्हतं योगानी आहे पण भारी नाचलं एक नंबर. आम्ही पहिल्यांदा स्टेजवरती ऐकलं. हा योगानी सगळ्यांनी पहिल्यांदा स्टेजवरती हे गाणं ऐकलंय आणि आम्ही ऑन द स्पॉट डान्स केला. अरे वा 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 भारी पण भारी एकदम मस्त मस्त. असं ते एकविराई आपल्या पाठीशी आहे एकविराई पाठीशी आहे. मी देतो ना शाबास हे घे. असं ते स्टेजवरती जाता जाता ऐसा होतं हार्ट ब्रेक होतं हार्ट ब्रेक.
ही माझी आगरी कोळ्यांची संस्कृती आहे. अशा संस्कृती सांगा घोडाला ताईंनी स्वतः कानात येऊन सांगितलंय त्यांनी न्यूयॉर्कची त्यांचं गेलो मागच्या वर्षी मित्रांवर माझे बारके भावाचं लगीन मित्रांवर माझ्या बारके भावाचं लगीन जमलं पण यांना जमला इकडे बघ. शो आहे आणि खरंच एकच नंबर आहे त्याचा. मी त्याचा बघण्यासाठी एक स्पेशली थांबलेली आहे. शंकराची नमाया तुझी लाख मोलाची आपली अस्मिता जागृत ठेवायची असेल तर पॉवर ऑफ यूथ, पॉवर ऑफ युनिटी, एकतेची पॉवर दाखवून ज्याला खरं तर ज्याचा त्रास होतो तो त्रास नाही आमच्या उलट. बेस्ट ऑफ लक. आया गरबर करतात आया जाऊन गरबर नको करू. बेस्ट ऑफ लक. आई एकविरा माते की जय. पोरांची गडबड बघा. ठीक आहे जे आता होईल ते होईल. चालेल चालेल पण थांबू नका. आणि सपनाने ऊन आणि ऐका एक नंबर यार. हे फक्त बोलायला का साईट वाला फक्त बोलायला. हा भारी दिसतंय बघा. मला असं वाटतं ही सगळी आईची कृपा आहे.
तिथे खाचे बरोबर. छोटासा बंटवारा मेरे को बोल रहा है एक सेल्फी घे ना. काय रे बाबा कैसा बरं ना. नाव काय गाव काय. अध्यक्ष माझ्या पुढच्या इथे जमल्या छोट्या मोठ्या मित्रांनो आज मी तुम्हाला नाव सांगते. सांगा नाव. जोरात बोल. अन्वी. जोरात बोल. अन्वी. मल्हार. नाव घ्यायला सांगितलंय. नाव. समोरच्या परतरात ठेवलं होतं पंचाचं गर. अरे काय लहान
पापलेट कसला मोठा. मित्रांवर बहिणीसला पोऱ्या झाला सगळ्यात जास्त आनंद कोणला होतं मामासला 2-3 बेअरचं बॉक्स तासच फुकटचं जातात फुकट्यानं पियाला. पण भावाशी जमीन इकायला घेतली तर नाटका कोण करतं बहिणीस. हा मग कसा मामूस लागणार आहे. मग ऑर्केस्ट्रावाला काय बोलतं ये मामा तुझे भाच्याचे कार्याला. मामा कसा येईल तुम्ही एवढी नाटकं केली हो. मामा आय लाईक त्यांची दूध त्यांची दारूची आहे तेवढाच. ये मामा आमच्या भाच्याचे कार्याला. अरे आदित्य 1 2 3 स्टार्ट. बाई आज वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रम होता परंपरा आगरी कोल्यांची आणि भूपेंद्र आपल्या दादानी वाट लावून टाकली. कॉमेडीचा रेकॉर्डच मोडून टाकला भाई. भूपेंद्र भोईर जुना चावली 1 नंबर कॉमेडी केली. वाट लावली भाई. फुल प्रॅक्टिस चालू आहे बघा. पोऱ्याला टेन्शन आहे ना. पोऱ्या बघू शकता इकडे बघा सगळं ब्लॉगर कसं बसलेले आहेत. तुम्हाला आयचं वाटतं ब्लॉगर फक्त आयचंच असतात. त्यांची पण मेहनत आहे भरपूर. ही लोक काय आयचंच ना टीव्ही वर दिसत. या आमची सगळी मेहनत आहे. दिसायला वाटला तरी आहे आवडे मेकअप कर मग कालचे कालीच काय करणार. मेकअपच नाही केली. माझ्या साडीचा कलर आहे तोच माझा मेकअपचा कलर आहे. मी याला जायची ती इज्जत घालवते. मेले तुझे मुलं सगळं होते. माझ्या मुलं कोणी सांगितलं नावाला आग लागली मेल्याच्या. जाऊ दे आता काय लगीन झालं माझं मी काही बोलू शकत. एक नंबर ओळखली मला. मला ओळखली. मित्रांवर आज मला असं वाटतं का ते पावसाचे मुठे कसं बाहेर निघतात एवढं विस्तार बाहेर आले. इकडे बघा ही मोठी चिंबोरी बाहेर निघली बघा. लेट निघली मोठी चिंबोरी बाहेर. रश्मिता काय ही डोकरी इथले या वयाम पंढरपूरला जायचं आळंदीला जाते इथं का आले. मग का नको सगळे आयुष्य मजा करायच्या. इथं पण नाचायचा. पंढरपूरला जावाचा. वारीन जावाचा.
अरे स्टोरेज फुल झाली. दादाने जमीन विकली? बहिणीसला आता हिस्सा दिला. भिकमागी साली. आता एक पण फोन नाही करत. ठेव दादाला फोन करते ठेव. बाबा, एक फोन उचलत नाही बाई. अरे कमलाचा बोलायला आवडं कोण येऊन गेलं या भावासनी या नार्याने मोबाईल घेऊन दिला आहे फोना तो उचलता पण नाही बागचं बटन पण नाही उचलला दे हॅलो कमला मेली बिलीच नाही ना आवडं कोण करतात तुला काय जायला आवडं बोलतेल्या जीव घेऊ नाही ना गेला आता तुला दादाने हिस्सा दिला ना जमिनीचा. मग पहिला मला सगळ्याला 10 फोन करायची. हा? छान, मीठ टाकलं का? छान, साखर टाकलं का? ह्या केलंस का? त्या केलंस का? असं करत. आता मला एक पण फोन नाही करत. पहिला चिंबोरी कशी बिघायची? फनकट बाहेर निघायची. अशी फनकटमध्ये फोन उचलायची. ना आता मला एक पण फोन नाही उचलत. अगं बाय माझ्या भावाचा म्हणजे आपल्या नार्याचा माझ्यावर पक्का प्रेम आहे हा ना? तुला तुझ्या भावाचं पक्का प्रेम आहे ना? भेटा मग संध्याकाळी. दाखव त्या भावात बहिणीचं प्रेम तुम्हाला. अगे कमले एकटीच जातस ना तुझ्या गाडी मना बांधले हा ना? भेटला ना प्लॉटचा पैसा? या रिक्षाची. जा फिरलीस माझ्या फुकटच्या गाडीमध्ये. दलिंद्रीच्या नावाला आग लागली जाईल तर मी इज्जत घालवतात संध्याकाळी. एक बांगडी नाही कोंबडी आई दिला मला जरा मोठे करा तुम्ही करण्यात चौऱ्या केल्या दूध सगळ्यांच्या भाकरीला मर भारी वाजवतच रा इंटरेस्टदारांनी तुला पुरा पेमेंट दिले वाटतं मी तुम्हाला आपले आगरी कोणी बायका आहेत काही कशी जरा आवाज करा आहेत का तुम्हाला 1000 वेळा म्हणतो इंग्लिश नसेल तर मराठी स्टेटस ठेवा एक बाईनी काय ठेवले बघा ना तुम्ही तुझ्या नवऱ्याला थांबला डायरेक्ट थांबला डायरेक्ट प्रकार झाली आज दोन बहिणींची भेट ना लावा माझी वाट सांगा सांगितलं का माहिती सांगितलं असं नावाला आग लागली मेल्याच्या तुझा थोबा रे का फटांगरा अरे नार्या गावात फटाके वाजले तर एकाच ठिकाणी वाजले नाही का त्या गावामध्ये वाजतील ना तुला सांगायची गरज काय ती एकामला काय नाटक आहे तुझा अरे माझे देव मा सांग असं कसं कवा कवा बोलतो म्हणा आजचा हिस्सा पाहिजे पुरा हिस्सा पाहिजे तुझे नंदरे नवऱ्याला मी चांगला केला हा पोरांचं शिक्षण केला तुम्हाला शहाणपणा शिकवतात लोक त्याच बघायला आल्या दुसरी मारताना गावात आम्ही बाबाजीचं असतात 2 फेऱ्या पळून गेली टेन्शन मध्ये मी आला कमला कशाला एवढी वागणूक करतो आपण आवडी काय रडतो माझ्या भावाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याने आवडा हिस्सा दिला ना मला ना त्याने आपल्या बापाचं आईला सांभाळलंय तुझ्या नावाला आपली आग तरी तो पोता नाही पहिले सांगला 300 वाली करायचं बसायला होतं काय भांडणी भाऊच बहिणी भाऊच
आजकाल भाऊबीजेला जाईत ना, बहिणी राखी बांधित ना, तो गुजरातीवाला साड्यांचा दुकानवाला बोलतो ही साडी बिकाई नाही. अरे भाऊबीजे में गयाही नाही, तो बिकेगा कैसा? म्हणून जमिनीच्या पैशासाठी माझ्या भावानं, माझ्या आगरी कोली समाजाई आपला नाता नका तोडू. बहिणी श्रीमंत असेल तर तिला तुम्ही तिची मदत करावी आपल्या भावाला. भाऊ जर श्रीमंत असेल तर बहिणीची कंडिशन बघा, पण नाता नका तोडू. दोघांनी पण माघार घ्या. धन्यवाद. आजी गेले माझी. आमच्या आयुष्याची नाटकं देवाची कृपा
भूपेंद्र भूपेंद्र धन्यवाद थँक्यू भूपेंद्र अरे भूपेंद्र